आसमानी, लढे आज दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुम देत अभाळी थाप, उडू देत जरा थरकाप, कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा, भिड जोश दिसू दे आज, मातीत मिळू दे माझ, चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे. हा माझा पैलवान डॉक्टर निलेश साबळे. कोण कोण आले प्लीज एक एक पाऊल पुढे या. कोणाला भिडायचंय या. जरा शड्डू मारा सगळे एकदा. निलेश, चारी मुंड्यात चिट करायचंय सगळ्यांना. अर्ध्या मिनिटात आलो. ए, कुठे चाललायस? अरे काय पळून काय जातोयस तू? अगं मला वाटलं तो कॉमेडी कार्यक्रम आहे, तू पहिलवान तरी कॉमेडी आणशील हे अरे म्हणजे काय सहज जमेल तुला? बघ बायसेप झाले तुला. कुठल्या हातात होतं? नाही हा कुठल्या? बायसेप पण एकच हाताला आलाय म्हणजे लक्षात घे तू काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला नाही जमणार हे. अरे इझिली जमेल तुला. ऐक, काय करायचंय मी अपेक्षित काय तुला? चारी मुंड्या चिट करायचंय, कुस्ती खेळायची मी त्यांच्याबरोबर. फक्त बस, त्यांना फक्त. चेक करू शकतो तुम्हाला ताप आलाय का खोकला येतोय आयुष्यात मी कुणाला चीट आणि चीट करू शकत नाही. लक्षात घे. ऐक, बालेवाडीमध्ये कार्यक्रम आहे यार. बालेवाडी शिफ्ट आपलं. होतोय आता. लक्षात घे तू. मी तुला खरेदी केलंय, प्लीज तू विसरू नको. तुझे 450 रुपये परत घे पण बोलू नकोस. कुठल्या गटात जीएसटी देतो वरचा पाहिजे तर. 450. पण असं तुमच्या लक्षात आलंच असेल की आता काय घडणार आहे. जोरदार टाळ्या. पण एक मातीतला स्टार आहे आणि एक चित्रपटातला स्टार आहे. पण हे दोन्ही आता एकत्र झालेले आहेत या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास दाखवण्यासाठी. आणि मला वाटतं की हे पहिल्यांदा होत असेल कुस्तीच्या इतिहासात की इतक्या आगळ्या वेगळ्या प्रकारची एक स्पर्धा सगळ्यांच्या समोर येते आणि सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत महाराष्ट्र कुस्ती दंगलचे. तेव्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊयात. जे आजपर्यंत चित्रपटांच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर यायचे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी, ते आता पैलवान घेऊन एकमेकांच्या समोर मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची उत्सुकता वाढलेली आहे. हा सगळा थरार लाईव्ह असणार आहे. तेव्हा आम्हाला तर उत्सुकता वाढली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नागराज मंजुळे यांचं, ज्यांची टीम आहे वीर मराठवाडा आणि त्यांचे कॅप्टन आहेत किरण भगत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कोल्हापुरी मावळे ही टीम ज्यांची आहे सई तामणकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि त्यांचे कॅप्टन आहेत ज्ञानेश्वर जमदाडे. यानंतर विदर्भाचे वाघ ही टीम आहे स्वप्नील जोशी यांची आणि त्यांचे कॅप्टन आहेत विष्णू खोसे. मुंबई अस्त्र ही टीम आहे प्रणव डाके यांची, पण सध्या प्रणवजी इथे नाही आहेत म्हणून त्यांचे कॅप्टन रणजित नलावडे यांना घेऊन प्रवीण तरडे आलेले आहेत. जोरदार टाळ्या प्रवीण सरांसाठी. पुणेरी उस्ताद ही टीम आहे शांताराम मनवे यांची. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि त्यांचे कॅप्टन आहेत राहुल आवारे. यशवंत सातारा ही टीम आहे पुरुषोत्तम जाधव यांची. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या टीमचे कॅप्टन आहेत कौतुक डाफळे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि निलेश साबळे हे मृण्मयीच्या टीम मध्ये होते. 450 रुपये दिल्यामुळे आपला संबंध संपलेला आहे. पण आता ही जी टीम आहे जरा इकडे या. ही एक वेगळी टीम पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ही जोडी करणार आहे. जोरदार टाळ्या मृण्मयी देशपांडे आणि प्रवीण तरडे यांच्यासाठी. तुकडवाडीत सगळ्यांचं स्वागत आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. चला हा बाई उद्या होऊ दे व्हायरल. तर मंचावरच्या पाहुण्यांच्या बरोबर आता आणखीन एका दिग्गज पाहुण्यांना आमंत्रित करणार आहोत, जे या सगळ्या पैलवानांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाळासाहेब लांडगे, सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद. जोरदार टाळ्या. मी बसण्याची विनंती करतो सर तुम्हाला. झी महाराष्ट्र
कुस्ती दंगल. या दंगलला आता सुरुवात होणार आहे आणि नागराज सर तुमच्यापासूनच सुरुवात करणार आहे मी. खरं तर नागराज मंजुळे म्हणजे चित्रपट हे एक समीकरण होतं, पण कुस्ती हे कसं काय झालं? म्हणजे चित्रपट हे समीकरण बनायच्या आधी कुस्तीशी खरं तर संबंध आहे. माझे वडील कुस्ती खेळायचे. माझा धाकटा भाऊ जो आहे भारत, तो खूप चांगला पैलवान होता. त्याची कुस्ती अनेक कारणांनी सुटली. परिस्थिती नीट नव्हती, खूप गरिबी होती. कुठल्या फडाला गेला तर त्याची इच्छा असायची की तुम्ही बघायला येऊ नका, कारण की प्रेशर येतं. तर माझे वडील आणि आम्ही, मला आठवते की आम्ही लपून कुस्त्या बघायचो. अच्छा. तर तेव्हा जवळजवळ ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 18-20 वर्षापूर्वीची. तेव्हा कुस्ती सुटली आणि अचानक च्या निमित्तानं परत एकदा कुस्ती भेटली. तर ह्याला जोडून घेण्यासाठी मला वाटतं म्हणजे खूपच मोर दॅन हॅप्पी असं वाटलं मला. वा 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 वा. वीर मराठवाडा ही तुमची टीम आहे आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की टीमचे कॅप्टन तर आम्ही पाहिले, त्यांची ओळख झाली, पण एका टीममध्ये आणखीन किती प्लेयर्स असणार आहेत? एकूण म्हणजे 6 मुख्य आणि 6 जे बॅकअप म्हणू किंवा सहकारी राखीव प्लेयर आहेत, असे 12 प्लेयर आहेत. आणि आम्ही जेव्हा निवडीची प्रक्रिया होती तेव्हा म्हणून सगळे असे लालची झाले होते की कोणाला घ्यायचे. पण हे बरं तुम्ही लकी ड्रॉ ठेवला, नाहीतर मारामारी झाली असते अगोदर. हो, माझा प्रश्न हाच आहे, तुमचे जे कॅप्टन आहेत ना तुमचे किरण भगत. किरण जी आहेत बाबा, तर तुमचे कॅप्टन स्पर्धा तर जिंकतील वगैरे सगळं होईलच, सगळ्यांना शुभेच्छा. मग त्यांना पण तुम्ही रोल देणार का पिक्चरमध्ये, हिरो करणार? एक पहिलवानच होता ना तो, ज्याला तुम्ही तार करून टाकलं पार. ज्याला पैलवान होतं त्याला हिरो करून टाकला. हा, मग आता एखाद्या हिरोला म्हणजे तुम्हाला पैलवान करायचा विचार आहे माझा. बाकी काय असं पिक्चर केला म्हणजे झालं, मी होईल हवाचा. आता येणार आहे स्वप्नील जोशी यांच्याकडे. खरं तर स्वप्नील जोशी इतकी रोमॅन्टिक इमेज असलेली व्यक्ती आणि आता फुल ऑन मातीत उतरणार आहेत. काय सांगाल सर? हा आपल्या मातीतला खेळ आहे. हा आपल्या पूर्वज काळापासून चालू असलेला, अगदी राजा महाराजांपासून सुरू असलेला, अनेक हजार वर्षांची परंपरा असलेला खेळ आहे. म्हणजे मी मगाशीच कोणाला तरी असं म्हणत होतो की महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर असं महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसाचं एकही घर नसेल ज्याचं जर तुम्ही पिढ्या बघितल्या तर आजोबा पणजोबा खापर पणजोबा कशात तरी कुस्तीचा कनेक्ट नाही असं एकही घर महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसाचं नसेल. आणि त्या निमित्ताने माझ्या माध्यमातून अनेक हजारो लाखो अशा माणसांपर्यंत हा खेळ पोचवता येईल ज्यांनी ऐकलंय कुस्तीबद्दल पण ज्यांना त्याची गंमत माहिती नाही. तर मला काही माहिती नाही हेच माझं कारण आहे की आय वॉन्टेड टू बी अ टीम ओनर. वा 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 वा.